कबूतरखान्यावर तुर्तास बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टाने हा मोठा निर्णय दिलेला आहे। कबूतरखान्यावरची सुनावणी आता 1 महिन्यानंतर होणार आहे। दरम्यान सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारलेला आहे। कबूतरांना खाद्य घालण्यासाठी रेसकोर्सचा विचार करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे। तर कबूतरखाना सुरू ठेवणं योग्य की अयोग्य हे तज्ञ समिती ठरवेल असं कोर्टाने सांगितलं। तज्ञ समिती आपला अहवाल बीएमसीकडे देईल। त्या अहवालावर हरकती आणि सूचना मागवल्या जातील आणि त्यानंतर बीएमसी आदेश जारी करेल असं कोर्टाने सांगितलेलं आहे। तर हायकोर्टाने सुनावणीवेळी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। कबूतरखान्यावर तुर्तास बंदी कायम असेल। सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारलेला आहे। कबूतरांसाठी रेसकोर्सचा विचार करावा असं याचिकाकर्त्यांची मागणी आहे। तज्ञ समिती नेमण्यात यावी असं हायकोर्टाने सांगितलंय। कबूतरखाना सुरू ठेवणं योग्य की अयोग्य हे समिती ठरवेल। तज्ञ समिती आपला अहवाल बीएमसीला सोपवेल। अहवालावर बीएमसी हरकती आणि सूचना मागवेल आणि त्यानंतर बीएमसी आदेश जारी करेल असं कोर्टाने स्पष्ट केलंय। न्यायालयाने सुचवलं होतं की एक तज्ञ लोकांची समिती नेमा आणि ती समिती ह्याच्याविषयी पूर्ण अभ्यास करून विचार करेल आणि काहीतरी निर्णय घेऊन त्याप्रमाणे न्यायालयाला त्यांचं म्हणणं न्यायालयापुढे मांडेल। या सर्व लोकांचे यानी की 12 जणांची 11 ते 12 जणांची समिती कोर्टाने न्यायालयाने केलेली आहे आणि ह्या समितीचा जो काही निर्णय येईल त्याच्या आधारे न्यायालय पुढचे हुकूम करेल। न्यायालयाने 4 आठवड्याकरता हे काम स्थगित पुढे ढकललेलं आहे। 4 आठवड्यांनी ही कामं पुन्हा न्यायालयापुढे येतील। दिवसात 2 वेळा तरी आम्हाला ते परमिट द्या की यांना कबुतराला काहीतरी खाऊ देऊ शकू, पण कोर्टाने ते मान्य केलं नाही। आणि पण आम्ही सांगितलं ते जे कबूतरखाने आहेत जास्तीत जास्त कबूतरखाने 100 वर्ष पुराणे आहेत तर त्याला तोडू नका। तर कोर्टाने ते मान्य करून त्याच्यावर स्टे ऑर्डर दिलाय तर ते कबूतरखाना तोडताना त्यांना येणार नाही।